नमस्कार. मी अरुंधती आणि आज परत आपण टॅनिंगच्या सेकंड पार्टबद्दल व्हिडिओ बनवणार आहोत. खरं सांगायचं झालं तर मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, तरीही बऱ्याच जणांनी कमेंट न करता मला पर्सनल मेसेजेस केलेले आहेत. मग म्हणजे WhatsApp असू देत, Insta असू देत. आता त्या सगळ्यांच्या क्वेश्चनसाठी मी परत एकदा हाच व्हिडिओ बनवत आहे, जो की असेल आपल्या मागच्या टॅनिंगच्या व्हिडिओचा नेक्स्ट पार्ट. म्हणजेच काय, बरेच जण कन्फ्यूज आहेत की चेहऱ्यावरचा जो डार्कनेस आहे किंवा डार्क पॅच आहेत, ते नक्की पिगमेंटेशन आहे, टॅनिंग आहे की मेलाझ्मा आहे. आता मेलाझ्मा म्हणजे काय, तर साध्या भाषेत आपण त्याला वांग असे म्हणतो. आता बरेच जण मला म्हणतात की माझं एज पण नाही तरी सुद्धा मला वांग इतक्या लहान वयात कसा येऊ शकतो, किंवा काही जण असे पण म्हणतात की मी काही हार्श केमिकल नाही वापरले ना, मी उन्हात जातो तर मग माझी स्किन डार्क का होतीये. मग या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज आपल्याला या एका व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आता मला एक गोष्ट लक्षात आली आहे बरं का. चेहरा जराही काळवंडला की सरळ आपण त्याला टॅनिंग म्हणतो आणि रिकामे होतो. पण खरंच तो काळवंडलेला चेहरा म्हणजे टॅन असतं का? आणि जर ते टॅनच नसेल तर? आश्चर्य वाटलं ना ऐकून? प्रत्येक वेळी काळवंडलेली स्किन म्हणजेच टॅन असं असू शकत नाही बरं का. काही वेळेला ते पिगमेंटेशन सुद्धा असू शकतं आणि काही वेळेला मेलाझ्मा सुद्धा. जर प्रॉब्लेम एक आहे आणि आपण त्याच्यावर उपचार दुसरेच करत आहोत, तर रिझल्ट तर कसा मिळणार मग? म्हणूनच तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी साध्या, सरळ आणि सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. टॅनिंग म्हणजे काय, पिगमेंटेशन म्हणजे काय आणि मेलाझ्मा म्हणजे काय, आणि यांच्यामध्ये नेमका फरक तो असतो कोणता. तुम्ही कुठेतरी लग्नासाठी म्हणून गेलाय, किंवा कुठेतरी 2-3 दिवस बाहेर ट्रिपला म्हणून गेलाय, किंवा जे रोजच्या ऑफिससाठी टू व्हीलरवरून, स्कूटी असू देत, बाईक असू देत, ये-जा करतात, जे सूर्यप्रकाशामध्ये फार वावरतात, तर त्यांना नंतर असं दिसून येतं की चेहरा, हात आणि मान, गळा हा जो पोर्शन आहे बॉडीचा, हा आपल्या बॉडीपेक्षा जास्तच काळवंडला गेलेला आहे. मग बहुतेक वेळा हे तुमचं टॅन असू शकतं बरं का. कारण जसं की आपण उन्हात जातो, मग उन्हापासून आपल्याला प्रोटेक्शन पाहिजे म्हणून आपण लगेच छत्री यूज करतो, सनकोट यूज करतो. म्हणूनच तुम्ही नोटीस करत असाल, जेव्हा तुम्ही कुठेतरी सनमध्ये एक्सपोज झालाय आणि त्याच्यानंतर ॲट द एंड रिझल्ट बघतो, तर आपले चेहरा, हात, मान हे बऱ्यापैकी काळवंडलेले असतात. म्हणजेच ते टॅनिंग असणार नक्कीच. उन्हामध्ये गेल्यानंतर स्किन काळवंडणे ही शरीराची नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. म्हणजे फरक इतकाच आहे की ही प्रतिक्रिया मेलानिन नावाच्या रूपात बाहेर येत असते. आता पिगमेंटेशन म्हणजे काय हे बघूयात. समजा तुमच्या स्किनवर किंवा चेहऱ्यावर एखादा पिंपल आला आणि तो गेलाही, पण त्याचा तो डाग किंवा त्याचा तो स्पॉट तिथेच राहिला, किंवा तुम्ही कुठेतरी पडलाय, काही तुमच्या फेसला जखम झाली आहे, पण त्याची खून ती तिथेच राहिली. मग हे सगळं टॅनिंग नाही असू शकत, हे पिगमेंटेशन असू शकतं. म्हणजेच आपल्या चेहऱ्याच्या एखाद्या विशिष्ट भागामध्ये जेव्हा मेलानिन एकत्र होतं किंवा एकवटलं जातं, तेव्हा ते डाग किंवा डार्क स्पॉट्स म्हणून आपल्याला दिसतं. आता यानंतर सगळ्यात गोंधळून टाकणारा विषय म्हणजे मेलाझ्मा. मेलाझ्मा म्हणजे काय? साध्या भाषेत सांगायचं झालं तर वांग. हा शब्द बऱ्याच जणांनी ऐकला असेल, पण ओळखता फार कमी लोकांना येतो. आता हा मेलाझ्मा आपल्या चेहऱ्याच्या गालांवर, कपाळांवर किंवा नाकाभोवती किंवा इथे अपर लिप्सला मेलाझ्मा होत असतो. दोन्ही साईडला हा सेमच दिसणारा मेलाझ्मा असतो. मेलाझ्मा होण्यासाठी काही गोष्टी कारणीभूत असतात, जसं की हार्मोन्स असतात, म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स असेल, किंवा गर्भधारणेच्या वेळी काही लेडीजमध्ये हा मेलाझ्मा येतो, नंतर तो जातो देखील, किंवा सूर्यप्रकाश आहेच, आणि सगळ्यात महत्त्वाचं जर अनुवंशिकता असेल, तर मेलाझ्मा हा नक्कीच आपल्या चेहऱ्यावर दिसू शकतो. आता एक छोटंसं उदाहरण सांगते. जसं की आपल्या घराच्या भिंतीवर धूळ बसली आहे. आपण ती धूळ झटकतो, पुसतो आणि ती धूळ निघून सुद्धा जाते. म्हणजे तो टॅन असतोय. आणि जर भिंतीतच डाग मुरला असेल, तर तुम्ही वरून कितीही प्रयत्न करा, कितीही झटका, कितीही पुसा, तो डाग अजिबात हलणार नाही. म्हणजेच काय असणार ते पिगमेंटेशन किंवा मेलाझ्मा. म्हणूनच बरेच जण मला सांगतात की मी खूप सारे प्रयत्न केले, पण फरक तर मला काहीच दिसत नाहीये. ते म्हटलं जातं बघा, की जर आजार काय आहे हेच तुम्हाला माहिती नसेल, तर तुम्ही उपचार तरी नक्की करून काय उपयोग आहे. म्हणजे तुम्ही कितीही उपचार करा, ते शेवटी त्याचे रिझल्ट वरवर असणार आणि अगदी लिमिटेड रिझल्ट्स असणार. त्याच्याने तुम्हाला काही फरक वगैरे मिळणार नाहीये. आणि स्किनच्या बाबतीत देखील हे असंच होतं, आणि हे तितकंच खरं आहे स्किनच्या बाबतीत. तुम्ही स्किनचा नेमका प्रॉब्लेम ओळखा आणि मग त्याच्यावरती त्याला ट्रीट करायला चालू करा. आता एक झटपट टेस्ट करूया आपल्या स्किनची. स्वतःला 3 प्रश्न विचारा. पहिला प्रश्न, उन्हामध्ये गेल्यावरच स्किन काळवंटते का? उत्तर जर हो असेल, तर तो नक्कीच तुमचा टॅन आहे. प्रश्न 2, डाग हे काहीच ठिकाणी आहेत का? जर हो असेल, तर पिगमेंटेशन असण्याची शक्यता आहे बरं का. नंबर 3, जर डागासारखे किंवा टॅनिंगसारखे दिसणारे मोठे मोठे पॅचेस आहेत, जसं की दोन्ही गालांवरती सेम आहेत, किंवा नाकाच्या भोवती, कपाळावर किंवा अप्पर लिप्सला आहे, तर तो तुमचा मेलाझ्मा असू शकतो बरं का. हे लक्षात घ्या आधी. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे काय, तर जरा कुठे स्किन काळवंडली, थोडं टॅनिंग वाटू लागलं, किंवा असं वाटलं की चेहऱ्यावर कुठंतरी काळवंडलेलापणा किंवा तो काळा थर जास्त होतोय, तर लगेच लोक त्याच्यावर लिंबू रगडतात, लिंबू घास घासतात, स्क्रब करतात. आठवड्यातून एकदा दोनदा नाही, तर दिवसातून चक्क 2-2 वेळा स्क्रब करतात. तर याच्यामुळे होतंय काय, स्किनचं बॅरियर हे खूप वीक पण होतं आणि कधी कधी डॅमेज पण होतं.
आणि एकदा का तुमचा बॅरियर डॅमेज व्हायला चालू झाला तर स्किनचे प्रॉब्लेम अजूनच वाढतात, हे लक्षात असू देत तुमच्या. त्याच्यामुळे लिंबू, स्क्रब ह्या सगळ्या गोष्टी स्किनसाठी अगदीच योग्य नाहीत. स्क्रबसुद्धा असावेत, पण ते अगदी विचार करूनच यूज करावे. लिंबू हे स्किनवर अप्लाय करण्याची गोष्टच नव्हे. उगाच त्या इंटरनेट आणि DIYच्या नादी लागून स्किन खराब करून घेऊ नका. या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एकच सांगते, जर तुमची स्किन टॅन होत असेल तर स्किन केअर, सन प्रोटेक्शन आणि पेशन्स असणं फार महत्त्वाचं आहे. पिगमेंटेशन असेल तर योग्य इन्ग्रेडियंट्स वापरा आणि जर तो मेलाझ्मा असेल म्हणजेच आधी कन्फर्म करा की तो मेलाझ्माच आहे. कारण तिन्ही गोष्टी दिसायला अगदी सारख्याच असल्या तरीही त्याची कारणं आणि काळजी घेण्याची पद्धत बिलकुल वेगवेगळी आहे. आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला एकच सांगते की प्रत्येक काळेपणा म्हणजे चेहरा काळवंडलेला थर स्किनचा हा टॅन नसतो. त्याला बरीचशी कारणं असू शकतात, ती तुम्ही योग्य वेळी ओळखली पाहिजेत आणि योग्य ट्रीटमेंट तुमच्या चेहऱ्याला मिळाली पाहिजे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगायला विसरू नका आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा, फ्रेंड आणि फॅमिलीसोबत शेअर करा आणि भेटूयात अशाच खूप साऱ्या इंटरेस्टिंग माहितीसोबत पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.